बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। आम आदमी पक्षाच्या नेत्या अदिती यांनी केलेल्या ट्विट नंतर दिल्ली पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवलाय। अदिती यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं आणि दिल्ली पोलिसांनी आज बंदोबस्त वाढवल्यानंतर या भागातले सर्व रस्ते हे बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आल्याचा दावा आम आदमी पक्षाचे नेते करतायत। सोबतच मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील प्रवेश दिला जात नाहीये असाही दावा केला जातोय। दिल्ली पोलिसांनी मात्र हा दावा नाकारला असून ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्यांना प्रवेश दिला जातोय असं त्यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, एकीकडे आपण पाहिलं अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केलं, पाठ फिरवली आणि आता दुसरीकडे त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। नेमकी काय अपडेट? सलग तीनदा ईडी कार्यालयाच्या वतीने जे नोटीस बजावण्यात आली त्याला टाळल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात येईल अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती। त्याच दरम्यान दिल्लीच्या मंत्री आहेत आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या अदिती यांनी एक ट्विटद्वारे दावा केला होता की आज अरविंद केजरीवाल यांना ईडी अटक करू शकते। यानंतर ज्या पद्धतीने माहिती आलेली आहे की सकाळपासूनच संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। दिल्ली पोलिसांनी आपला फौजफाटा वाढवलेला आहे आणि ठिकठिकाणी दिल्ली पोलीस तैनात करून ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांनाच प्रवेश दिला जात आहे अशा प्रकारची माहिती पुढे आली होती। सोबतच आम आदमी पक्षाचे मोठ्या संख्येने नेते देखील अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचत असल्याची माहिती पुढे आली आहे। पण दरम्यानच्या काळात एक दावा करण्यात आला होता खास करून आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या वतीने की कोणालाही या भागात प्रवेश दिला जात नाही। यावरती दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांनी म्हटलंय त्यांच्याकडे ओळखपत्र आहे, त्यांना आम्ही प्रवेश देत आहे, पण ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही अशा कुठल्याही व्यक्तीला, अनधिकृत व्यक्तीला आम्ही या भागात जाऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका दिल्ली पोलिसांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता आम आदमी पक्ष विरुद्ध दिल्ली पोलिसांचा वाद वाढण्याची शक्यता आहे। बरं प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।